फिनोलेक्सनं आणलं पाणी, शेत पिकली सोन्यावानी. मंडळी, आज आलो आहेत आपण गव्हाला पाणी द्यायला, आणि तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. हे बघा, ते आपलं वावर आहे तिकडं, आणि इथं आमच्या नानांचं आहे. तर इथं पण चील बिल आलेलं आहे, पण हा चील नसतो चांगला. त्याला एकदा मोती आले ना असे की मग नसतो चांगला. हा कवळा चील घ्यायचा, हा जो आहे ज्याला मोती नाही काय नाही तो. तर हे असे चिलाची भाजी घ्यायची, भारी लागते. हो का. आणि ते नाना पावट्याच्या शेंगा खुडत आहेत. काय म्हणता नाना? फोटो शूट करतोय. हे बघा, ह्या नानांचं आमच्या हे वावर आहे. यांनी मागच्या वेळेस खूप छान गहू केला होता, यंदा काठाने केलेली आहे ना नाना? मग काय करतो रे, गहू म्हणावं असं येत नाही रे. का बरं नाना? 700, 800, 900 किलो गव्हात नाही परवडत. म्हणून नानाने यंदा आमच्या काठाने केलेली. बिना पाण्याची, बिना खताचं काय नाही, डायरेक्ट फक्त पेरायचं. पावट्याच्या शेंगा नाना तोडतायत. हे बघा, त्यांचा वाटण्याचा प्लॉट किती सुंदर आलाय. आता कधी शेंगा लागतील नाना यांना? त्याला आता फुलं यायला लागलं ते बघ. हा, दिसली ती जांभळी फुलं. हा, ठीक आहे, आता फुलं यायला लागली. अजून एक 8-15 दिवस. हा ना ना शेंग लागायला ना 7-8 दिवस. हा ना. हा, भारी. तर हा सगळा वाटाण्याचा प्लॉट आहे, आणि खूप सुंदर आहे. गावरान नाना, गावरान वाटाणा आहे ना हा? गावरान वाटाणा. आणि पुढं दिसलेत का आमच्या आईसाहेब हरभरा तोडतात, हरभरा खुडतात. नानांचंच आहे ते पण, फक्त त्या हरभऱ्याच्या वरचं जे आपली दांडी असतात ना, दांडकी, ती खुडतात. त्याचे कवळ्या हरभऱ्याची भाजी छान होईल. हे बघा, इथे तुम्हाला दिसेल हे बटाट्याचं आहे. हे बघा, बटाटे हळूहळू उगवतात छोटे छोटे. आणि हे नानांच्या पावट्याचं काय म्हणले? खुडून नेली का? हे बघा, हे हरभऱ्याचं आहे. खुडलेली. आता हे असे कवळे जे आहेत ना वरचे, ते खोडायचे. तरी हरभरा एवढा वाढला नाही वाटाणे इतका. काय म्हटली? ऊसाच्या पुढे ऊस. हे बघा, धर. हे बघा, दाखव भाजी दाखव. हो का, भाजी झाले हरभऱ्याची. तर मंडळी, आपला हा असा शेतातला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा मला कमेंट करून. खूप खूप धन्यवाद, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.